तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मेथी मटर मलाई. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी दिसत आहे आणि खायला तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे काही खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 8 काजू ते जरा वेळ भिजून घेतलेले आहेत आणि कांदा टाकून छान असं ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा छान 1 ते 2 मिनटामध्ये ब्राऊन कलर येईल इथपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर एक मोठा असा टोमॅटो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त असं टोमॅटो गळेल इथपर्यंत परतवून घ्यायचं. टोमॅटो छान असा गळलेला आहे. वाटण आपण हे थंड करून घेऊया. त्यानंतर एक गड्डे मेथी घेतलेली आहे, ती छान अशी निसून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक अशी कट करून घेऊया. त्यानंतर कढाईमध्ये आपण जिरे, एक तमालपत्र आणि त्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे. अर्धा मिनिटभर फ्राय करून घ्यायची आणि सुरुवातीला जे वाटण बनवलं ते वाटण थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते वाटण टाकून 4 ते 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर काही पावडर मसाले टाकून घेऊया. तर पूर्ण व्हिडिओ इन डिटेलमध्ये खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पाहायला भेटेल. तर आपण इथे काही मसाले टाकून घेतलेले आहे, जसं की लाल तिखट, थोडीशी हळद, पनीर टिक्का मसाला, गरम मसाला आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर एक वाटी असे मटार घेतलेले आहेत. 7 ते 8 मिनटं बारीक 4 ते 5 मिनटं हे शिजवून घ्यायचे आहेत आणि हे देखील ॲड करून घ्यायचे. अगदी छान तेल सुटलं की त्यामध्ये मी इथे घरगुती दुधावरची साय घेतलेली आहे. अगदीच तुम्ही बाहेरची विकतची फ्रेश क्रीम घेतली तरीही चालेल. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी शेवटी गरम मसाला, कोथिंबीर, कसुरी मेथी टाकून अगदी मस्त तुम्हाला आवडत असेल तर तेल सुटेपर्यंत ही भाजी अर्धा ते 1 मिनिटभर शिजून घेऊ शकता किंवा अशीच सर्व करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.